कपडे पण नाही तसं. आम्ही 3 गाव फिरलो तरी तो एकच घमेल नाही संपय अजून मंदिरांचा. दुकानात दुकान यांचा मस्त बॉयलर कोंबडीचा शॉप आहे. गावाला थोडीशी माणसं ती पण घरी भेटतात, कधी कधी नाही भेटत. आपल्या गावात कोण आता शेती नाहीच करत काय, कोणच नाही, डुकरा ठेवत नाही. बापरे. सगळं घुम उक्षी गावाच्या समोर ही वसाड पडलेली शेता दिसतात. आणि एक मंडळी, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्तपैकी बंदरावर आले, आमच्या गावच्या बंदरावर. बरेचशो बोटी धंद्याला गेलेले दिसतात आणि बरेचशो बोटी आहेत ना ते उभे दिसतात. आता काही बोटी जो कापार लावले ना तो नारळी पौर्णिमा नंतरच जाते. काही बोटी गेल्यात मंदीला ना, आणि आता आम्हाशी पण मंदीलाच आहात. काल संध्याकाळची आलती ती आम्ही बर्फात मारून ठेवलेली, तर ती आता घेऊन इकावला चालल्या. आणि इकडे या आमच्या बंदरात थोडंसं काम चालू आहे, जेटीचा. नवीन जेटी होते, सो तथा आहे ना एक किरण गाडी पण पाण्यात बुडाली आहे, तिथे का दिसते थोडी थोडी. तिथे का आत्ता एक होडी निघाली धंद्याला जावं. सो यो होडी आहेत ना 10-11 वाजेपर्यंत येतील. मंदीला जैशीच्या तैशी घेऊन येतात. मला पण जावंचा होता, पण आईने घेतल्यात मंदीला, सो जाऊ नाही शकत होड्यावर. आता आईच्यासोबत मंदीला घेऊन चाललं आहे. मस्तपैकी गावातनं फिरणार आहे नेहमीप्रमाणे. गावांचा वातावरण कैसा दिसेल. आता काही दिवस पाऊस पण कमी आहे, तर देखूया आजचं व्हिडिओ कैसं बनतंय. चला तर आई पण आईलं आहे. ताईबाई तांब्यो घेऊन चालले देवाचा. विहिरीवरशी पाणी नेतात आमच्या देवासाठी. बाकी मंदीला बादल्यात थोडीशात आणि घमेलात. कधी जायचा? फ्री आहे गावची सुंदर सकाळ. आणि आम्ही आता कुंभळे गावात आल्या. हे देखा सकाळचे 7:30 वाजल्यात. सकाळी सकाळी मंदिरात मस्त पूजा चालू आहे आणि कोंबरं बोंबालतात. हे बघा पुजारी मस्तपैकी आता फुला घेऊन येत आहेत. बत्ती वगैरे याने केली बा. अच्छा. आता ते काही भावना, ती भावना आहे ना हळूहळू थोडी थोडी मोठी होत जातात. आणि आता एक नागोबा पण येतं कोणत्या तरी दिवशी येतं, असं मी ऐकलंय. वाघजाई देवीचा मंदिर आपण कथा पण गेलो ना तर अशा निसर्गरम्य वातावरणातच भेटल. ही देवी वाघावर बैसून असल्यामुळं याला वाघजाई बोलतात. आणि ही कुंभे गावची ग्रामदेवता आहे. आणि आजूबाजूला देखा किती मस्त हिरवागार निसर्ग दिसतंय. चला आई पण विकून आईलाय कोंडाव जाऊचा. आत्ता आल्यावर आम्ही कुंभे कोंड गावात. आम्ही हे 2 गाव फिरलं तरी मंदीला काय झालं तैशी जात. कुंभळे कोंड फिरून आल्यावर आता परत वरल गावात पण आल्या.
मंदीला काही खपात नाही. ते आता कपडे पण नाही तसं. आम्ही 3 गाव फिरलो तरी तो एकच घमेल नाही संपय अजून मंदिरांचा. दुकानात चांगलं दुकान. यांचा मस्त बॉयलर कोंबडीचा शॉप आहे. इथंच पुढंच आहे. काही संपतात तरी काय गावाला. चल आपण दाखवू चल तिथं. हां. ती म्हणजे गुगल पे होईल ना ये. चला दाखवतो. गुगल पे होईल म्हणजे अच्छा. मला वाटलं हां बघा धाडवे चिकन सेंटर. वाव, चिकन सेंटरला नाव कधी ठेवलं. कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. वरलमध्ये चिकन भेटतो. काय बोलताय. पुढं तू बोल तुला काय बोलायचं ते मला. हां ते चिकन संपतात तरी काय आपले बॉयलर इथे. हां ना. लोक येतात. लोकांची सुविधा आपल्याकडे म्हणजे लोकांना मसल्यामध्ये जाण्यात तिथे आपण मसल्याजवळ देतो आपण. हां म्हणजे सेम किंमत आहे. आपला मसला शहर आहे, इथून 14 किलोमीटर लांब आहे. त्यापेक्षा इथे जवळच गावातली लोक न्यायला येतात. कुठली येतात. फक्त वरलचीच की. कुंबला आणि कोंड. वरल कुंबळे 3 गावाची तरी येतात. वाशीची वाशीवाल्यानं मजगावला पण भेटतं ना चिकन. मजगावमध्ये पण तोच भाव आहे. आम्ही पण तोच भाव देतो. पण आमचा मजगावमध्ये जास्त फेऱ्या होतात त्यामुळे असं द्या. जर आपल्याकडे येतील वाशीवाले पण येतील. वाशीवाल्यानं बघताव ना व्हिडिओ आपल्या संतोष काकांकडे. मजगावचा भाव तुम्हाला एनी टाइम मिळेल. हां मजगाव मसला आणि वरल सेम किंमत आहे. मोठी किंमत मोठा घ्यायचा असेल तर मसल्याचा भाव भेटेल. म्हणजे जर जास्त चिकन घ्यायचं असेल तर मसल्याचा भाव भेटेल. हां कारण अच्छा. काय म्हणते तिथे आता किलो कसं चालू आहे. आता 180 रुपये. 180 रुपये किलो चालू आहे सध्या. चला आम्ही चाललो आता पुढे जातो मांदेली घेऊन. चला थँक्यू. पाठवशील ना. हो तर हां तेच कामातच असतात हे. कामाचेच कपडे. बकऱ्यांसाठी ते का कैसं बनवलंय. आणि सॉरी कोंबड्यांसाठी. आता झाडा पण मस्त लावल्यात. मांदेला घेऊन आता गणेशनगर गावात आल्या. उक्षी गावात आल्या हो, कारण गणेशनगरमध्ये पण संपली नाही. यो गाव आहे दगडगुम उक्षी. ॲक्च्युली आमच्या बंदरात आहे ना भरपूर मंदीला मरात असल्यामुळं भरपूर लोक इकावला पण येतात. ते गाव एकदम रिकाम आहे. ते का पूर्ण शांतता आहे. माणसं एकदम कमी. आणि तेच परत श्रावण चालू आहे. परत श्रावण गुरुवार आहे आज. सो त्यामुळे आम्हाला भरपूर गाव फिरावला जायल्यात. अजून पुढं गाव देखावला भेटतीन असं वाटतंय म्हणा. सो उक्षी गावात आपण भरपूर दिवसांनी आल्या. सो आतमनशी देखूया कैसा वातावरण आहे उक्षी गावात. दगडघूम उक्षी गावाच्या समोर ही वसाड पडलेली शेता दिसतात. आणि हा एक कुणाचा तरी आवार आहे. तर ते थोडीफार तांबाट्याची भेंडची वेगवेगळ्या भाजीपालांची पडवलाचं तानं पण दिसतात. इकडं काका दिसतात. एक कुंपण घालतायत वाटतं. कुठं गेली गावातली लोक सगळी. अच्छा ठीक आहे. आम्ही मच्छी घेऊन आलोय मांदेली. हां काय हळद पण लावले वाटतं कामाला. आणि सगळे बहुतेक मुंबईला असतील ना. किती घरं चालू असतील तरी पण आता. म्हणजे आहेत काय माणसं 35-40 गावाला. बरोबर. कुंपण काय गुरं वगैरे घुसतात म्हणून ना आतमध्ये. चला आतमध्ये जाऊन देखूया. काही माणसांचा आवाज येत आहे. कोण माणसा
आहात काय देखू गावात. उक्षी गावातील श्री गणेश मंदिर. आता या घर आहे ना आईच्या उलकीचं आहे, त्यामुळे हातच थोपता. आई गावा पण आली का. गावाला थोडीशी माणसं ती पण घरी भेटतात, कधी कधी नाही भेटत. हा ना. मालपाच्या पोरी मुंबईला आहेत ना, त्या पण माझ्या बाळाला ओळखतात. ती एकीने वाटतं नंबर घेतलाय. सुषमाताई तुम्हाला मच्छी हवी? बाबा बाळा फक्त नको, आज नको, मी कधी हवी ना तर घेऊन ये. आपल्या गावात कोण आता शेती नाहीच करत काय? पाणी कोणच नाही. डुकरा ठेवत नाही. बापरे, ते सगळी वसार पडली शेती, सगळी वसार पडली बोल. किती शेत असतील तरी पण गावात? किती शेत असतील तरी पण गावात आपल्या? हा ना, तेवढी सगळी वसार. सगळी वसाहत ते काय कोण ठेवतच नाही, डुकरं ठेवत नाही, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय. आणि गावात लक्ष ठेवायला माणसं पण नाही. तेच ना. आणि सगळे आता ते सगळे घरं बंद करून सगळे मुंबईला. इकडे कोण आहे? चांगली संपली तुमच्या गावात येऊन. मच्छी उलट चांगली संपली तुमच्या गावात येऊन. कोण येतच नाही तर. हा, विकायला पण कोण नाही आला ना बरेच दिवस. धोंड्याला फोन करून धोंडा पण यायला मागत नाही, बोलतो मच्छी मरत नाही. मग काय करणार? तर 2-3 दिवस भरपूर मरली मच्छी. तो म्हणतो तो आम्ही येतो ना दाढीवाला, हा हा, तो पण झाला मोठा यायचा. हो काय. मग त्या बादलीत आता थोडासा मच्छीचा पाणी राहिलाय, तो झाडांना टाकायला घेऊन चालले. मच्छीचं पाणी झाडाला. झाडांसाठी चांगलं असतं, म्हणजे खताचं काम करतात काय झाडांसाठी घेऊन चालले. दगडगुमचा गणेश मंदिर देखला का जरा मस्त प्रसन्न वाटतं. श्री गणेशाय नमः. बहुतेक म्हावरा उक्षीमध्ये येऊन संपला, तर थोडासा रेल फिरवतो अजून. हे बांधीला माझी पेटी 20 रुपयाची. मला वाटलं उक्षीवाला फक्त 50चीच घेतात. उक्षी एकट्याच राहतात, 50ची तरी घेऊन काय करू. उक्षी तो मोर होता तो कुठे आहे? तो बाळ मी याला काय घ्यायला कधी न्यायला आणि त्याला बा. अरे बापरे. कधी बघितलंय? हो, अगोदर आलेलो ना आईसोबत मच्छी विकाय, तो इथं या कोपऱ्यातच बघितलेला. गायबच झाला काय? बापरे, मस्त मोर होता. तरी पण तो मोर त्या पण मावशी येत आहेत. तो मोर तरी पण बऱ्याच वर्ष राहिला ना इथं. लहानापासून बोलतो होता.
मंजूर आला ही येत आहे हे याला मला काही एवढी नाही दिलं काहीतरी म्हणून 20 रुपये. मला मोकळा मला 20 रुपयाची दे मी घेतली दे म्हटलं आता घेतली नाही का बाय बेसला तू लाव दे घेतली मी तिथं तर मग पहिलेच काय नाही घेतली मला व्हायचं नाही तो जेवढी मला नाही आवडत टाक टाकायची टाक तू टाक मांदिली आवडतात काय? आजूबाजूला मस्त हिरवागार वातावरण आहे. इथं भेंड्यांची झाडा पण लावल्यात. मस्त गाव आहे तुमचं, स्वच्छ सुंदर गाव. दगडगुम उक्षी. मालता मावशीची जाम आठवण करतात इथे, कारण मालता मावशीचं स्पेशल गाव होतं यो. काय पण म्हावरा असला की पहिले हत इकावला यायचा. हत आणि पुढे एक गाव आहे बेटकरवाडी. सो म्हावरा खपला त्यामुळे मस्त प्रसन्न वाटतंय आणि त्यात मस्त फ्रेश हवा आणि सगळा फ्रेश. अजून आहे तर टोपली साडवत ठेवलं. चला आहे पण आलेली आहे विकून. त्या प्रकारे उक्षीवर येऊन सगळी मांदीला संपली. सो आता आम्ही चालल्यावर घरा. टाटा बाय बाय. थँक्यू व्हिडिओ पूर्ण देखली त्यासाठी.